बघा आपलं मटण रेडी झालेलं आहे आणि हे बघा बटाटसुद्धा चांगलं शिजलेलं आहे आणि आपली ही मटणाचे हाडं वगैरे जे आहेत ते चाप म्हणतात ते पण शिजलेले आहेत। तर बघा किती छान कलर असा आलेला आहे आपल्या मटणाला, कारण वाटण मी कमी टाकलेलं, फक्त 2 चमचे वाटण टाकलेलं। तर बघा तुम्ही बघू शकता किती छान मटण आपलं कुकरचं मटण रेडी झालेलं आहे। बघा नमस्कार मैत्रिणी, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजची स्पेशल थाळी आहे नॉनव्हेज थाळी, मटण थाळी। हे बघा छान असं हे मटण तुम्हाला दाखवते, थाली सजवायची आहे, नंतर तुम्हाला मी पूर्ण थाली दाखवते। तर हे बघा आजची आपली मटणाची मी वेगळी थाली बनवून दाखवत आहे। तर बघा स्वच्छ मटण धुवून घेतलं, त्याला हळद आणि तेल लावलेलं आहे आणि ह्याला आपण चांगलं मस्त असं कालवून घेऊया, म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि ही आजची मटणाची थाली वेगळी डिश वेगळी आहे। हे बघा आलं घेतलं आहे आणि लसूण ठेचून घेऊया, हे आपण मस्त बारीक असं करून घेऊया आलं लसूण। हे मिक्सरला नाही मी वाटलं, खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे। तर एकीकडे मी कुकरला तेल टाकलं आहे, तेल आणि थोडे गरम मसाले टाकले, म्हणजे काळी मिरी टाकली आणि लवंग, तेजपत्ता आणि आपलं आलं लसणाची पेस्ट टाकली। आज वेगळ्या पद्धतीने तडतडलं। आता हे बघा आपलं हळद आणि तेल लावलेलं शिजून टाकलं आणि 1-2 मटण आपण मिरी लवंग कुकरमध्ये टाकून घेऊ। त्याच्यामध्ये पहिल्यांदा आता ह्याला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत मस्तपैकी। आणि हे आहे पोपीस, हा पोपीस मी आणि आता आपण आलं लसणाची थोडी पेस्ट लावूया। हा आपल्याला सुका बनवायचा आहे। आलं आणि लसूणची पेस्ट लावली, टोमॅटो। आज पोपीससुद्धा आपण ना वेगळ्या पद्धतीत करत आहे। हे बघा कांदा आणि टोमॅटो यूज केला आहे मी, कांदा शिजून घेतला तर टोमॅटो शिजून घेतला। पण पोपीस टाकूया, याला आपण मसाले लावलेले, ह्याच्यात पण मसाले टाकलेत आणि चांगलं आपला पोपीस सुका झणझणीत तिखट मस्त होणार आहे। हे बघा याच्यावर आपण पाणी ठेवूया, म्हणजे ते पोपीस आपलं वाफेवर मस्त चांगलं मऊसूत शिजेल। तर चला आता आपण मटणाची तयारी करूया। हे बघा तेल टाकते, तर बघा कांदा टाकते, आपण त्याला आलं लसणाची पेस्ट लावलेली होती मटणाला। आता ह्याच्यात आपण फक्त कांदा शिजून घ्यायचा आहे। कांदा शिजलेले, आता ह्याच्यात आपण आपले मसाले टाकू। आगरी मसाला, आता हा एक मोठा मी बटाट घेतलेला, त्याचे असे बारीक बारीक तुकडे केले। आणि बटाट आपल्याला शिजायसाठी आता आपल्याला 2 शिट्ट्या घ्याव्या लागतील, म्हणजे बटाट पण शिजलं जाईल आणि मटण पण उरलेलं सुरलेलं आपलं शिजलं जाईल। हे बघा आता आपण हे मटण पण ह्याच्यात टाकूया, म्हणजे जे शिजलं नसेल ना तसं शिजले मटण, शिजलं नसेल तर अजून मस्त शिजलं जाईल। हे बघा आता आपण बटाट आणि मटण टाकलेलं आहे, तर आपल्या बटाट शिजलं पाहिजे आणि 2 शिट्ट्या आपण आता अजून घेऊ। हा आहे आपला वाटण, कांदा खोबरा आणि कोथिंबीर भाजलेली। तर हा बघा जास्त मी वाटण टाकणार नाही, फक्त 2 चमचे टाकते। हे बघा 1 चमचा झाला आणि अजून एक हा चमचा, बस एवढंच वाटण टाकणार आहे मी, जास्त वाटण ह्याला टाकणार नाही। हे बघा आणि मीठ टाकूया। चल मस्त त्याला मस्त आपण 2 शिट्ट्या घेऊ। हे बघा मग आपलं मटण रेडी। हे बघा छान असं। आता आपण हे थोडं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूया, कारण आपल्याला हा पोपीस सुका बनवायचा आहे। थोडंसं मी वाटण टाकलं, मीठ टाकलं, कारण हा शिजला आहे पोपीस म्हणून हा वाटण मी टाकलेलं आहे। तर आता हे आपल्याला हा ना पूर्ण सुका करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हा सुकाच बनवायचा आहे। तर हे बघा आपण या मटणाला 4 शिट्ट्या घेतलेल्या, तर मस्त शिजलेले। आता परत आपल्याला हे मटण कुकरलाच लावायचं आहे, कारण मसाले टाकायचे आहेत, बटाट टाकायचं आहे
मग परत आपण हे मटण कुकरला लावू. पण आता आपण शिट्या कमी घेऊ. तर हे बघा पपीस आपला सुका रेडी झालेला आहे. हे बघा हा सुकाच बनवलेला आहे मी, कारण मला सुकाच पाहिजे होता. मस्त मऊसर शिजलेला आहे आणि हा सुका बनवलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता.